साठी पहिलाच चेंडू इथे मात्र आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज राज. विजय आणि दिनेश असे हे दोन सलामीवीर. जबरदस्त हुकचा फटका चेंडूला फेकून देतो लॉंग लेग सीमेरेषेच्या पलीकडे. विजयच्या बाटपतून निघतो हा पहिला षटकार. काही फटका इथे आपण पाहतोय विजयच्या बॅटमधला. जबरदस्त मोहर लागली होती त्या फटक्यामध्ये 6 धाब्यांची. नाणेफेकीचा कौल प्राप्त केला कुर्यास्फोट सांगे संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि इथे मात्र आमंत्रण दिला जातो या गावदेवी स्फोट बापगाव संघाला फलंदाजीसाठी. षटकाराने विजय आपलं खातं उघडतोय आणि संघाचं सुद्धा अकाउंट इथे मात्र ओपन करतोय. दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत सीमेरेषी लगत. इथे मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी थोडासा शफल झाले ते ऑफस्टूमच्या बाहेर, परंतु लेंथ आपण पाहिली तर डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू मात्र निघून जातोय. पण कृष्णा केने सरांचा मात्र या ठिकाणी व्हाईटचा इशारा. या चालू मॅच साठी आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच आपण पाहिलं तर दिनेश नाईक सर आहेत. इथे मात्र अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. बराच वेळ हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट. फलंदाज बाद. भावेश मारतो या 50. हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार. एक क्षण असं वाटतं ते नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळतोय. परंतु नक्कीच नरेशचं मी कौतुक करेन की ज्याप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारे झेल टिपलाय. तुम्ही जास्त वेळ एकत्रित येऊ नका प्लीज, कारण यानंतर आम्हाला अजून एक मॅच खेळवायची आहे. प्लीज संघे संघ थोडस कॉपरेट करा. पहिल्याच झटका आहे गावदेवी स्फोट बापगाव संघाला विजयच्या रूपाने बाद होण्यापूर्वी आपण पाहिलं फक्त 6 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. आणि इथे मात्र अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. शॉर्ट फायलीच्या डोक्यावर अतिशय वेगाने चेंडू निघून जातोय डीप मध्ये. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला गॅदर करतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी दिनेशला संधी उपलब्ध होती 2 धावा पूर्ण करण्याची. व्यक्तिगत आपलं अकाउंट ओपन करतोय दिनेश. आणि सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 9 धावा. यानंतर आपण आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट नानकर विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ मात्र त्या संघासमोर 2 हात करेल. मित्रांनो आपण अनुभवतो या स्वर्गीय पंक्याबाई स्मृती चषक 2020 आयोजक जय अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडा. इथे मात्र प्लेकच्या अंदाजामध्ये चांगला फटका पाहायला मिळतो या, परंतु ताकद झुकली नाही फटक्या मागे आपण पाहिलं तर. आणि त्याचमुळे पाहतो की सीमेरेषे पलीकडे मात्र चेंडू गेला नाही. चांगला क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतो नरेश कडनं चांगली पैकी पाहायला मिळते. चांगल्या धावा पाहायला मिळतात. विजय बाहेर झाला, परंतु त्यानंतर दिनेश चांगल्या प्रकारे चेंडूला मिडल विंग करतोय. वनडाऊनला आपण जर पाहिलं तर अजून एक दांडगा अनुभव असलेला फलंदाज पाहतोय नरेश. नरेशकडे फार क्षमता आहे, तो सुद्धा मोठे फटके खेळू शकेल. तर ही मॅच सुद्धा फारच इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही संघांसाठी. एक चांगल्या प्रकारे मात्र या ठिकाणी ही मॅच एक रंगत निर्माण करणार आहे. इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर पॉइंटच्या खेळाडू इथे मात्र चेंडूचा पाठलाग करतो. चेंडू अतिशय वेगाने निघतो या सीमेरेषेच्या दिशेने आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडूचा विजय चौकार.
चेंडूच्या मिनिट प्रमाणे इथे मात्र फटका आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षकांनी नक्कीच चेंडूचा पाठलाग केला, परंतु या ठिकाणी कुठेतरी चूक पाहायला मिळाली आणि चुकीच्याच मुले आपण पाहिलं तर परिणाम स्वरूपी 4 धावा इथे मात्र पाहायला मिळतात आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. या चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहू शकतो गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला एक गडी नक्कीच गमावला विजयाच्या रूपाने, परंतु 15 धावा. एक बाद 15 अशी धावसंख्या आपल्याला धावफरक पाहायला मिळते. नवीन गोलंदाज इथे मात्र सज्ज होतो या वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडे दुसऱ्या षटकासाठी. आता मात्र प्रथमतः इथे मात्र फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल नरेश. आज आपण खूपच चांगले सामने पाहिले, त्यानंतर सुपर ओव्हरची मॅच सुद्धा मित्रांनो आपण या आजच्या दिवसाच्या खेळामध्ये अनुभवली. इथे मात्र या ठिकाणी एज लागते या शॉट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने नरेश मात्र आपला वैयक्तिक खातं उघडतो. या संघाची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना एक गडी बाद 16 धावा. दीपेश राईट ऑफ विकेटने इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न चांगले होते, कारण आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने आपण जर खेळाडू पाहिले तर 30 सर्कलमध्ये उभा होता, त्यानंतर कव्हरचा खेळाडू सुद्धा आपण पाहिला तर 30 आतमध्ये उभा आहे आणि त्यांना जर एखाद्या वेळी जर फलंदाज दिनेशने बीट केलं तर नक्कीच धावा सुद्धा चांगल्या मिळाल्या असत्या आणि तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी कुठेतरी असफल ठरताना पाहिलं, कारण चेंडू इथे हा डॉट चांगला चेंडूची लेंथ आतापर्यंत दीपेश कडनं आपण पाहतोय. आता मात्र ओव्हरपिच चेंडू आहे, टायमिंग मात्र प्रॉपर पाहायला मिळत नाही. चेंडू बराच वेळ हवेत, मिड विकेटला खेळाडू सज्ज आहे आतिश आणि कोणत्याही प्रकारे मात्र चूक करत नाही. दुसरा झटका लागतो या बापगाव संघाला. चांगलं जजमेंट पाहिलं आपण, कारण शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच चेंडूवर योग्य ती नजर ठेवली आतिशने आणि आपल्या हातामध्ये मात्र चेंडूला विसावतोय. नवीन फलंदाज येतोय विकी, एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची काय डाकुरी हातात. अजून एक मात्र या ठिकाणी मिस टाइम फटका आहे, चेंडू हवेत आहे, तीच दिशा तोच खेळाडू तेच परिणाम. बॅक टू बॅक दुसरा धक्का या षटकामध्ये देतोय दीपेश. खराब रणनीती इथे मात्र पाहायला मिळते, कारण इथे चांगली पार्टनरशिपची आवश्यकता होती, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिले तर 15 धावा इथे मात्र बापगाव संघाने जोडल्या होत्या, परंतु त्यानंतर दीपेश काय मारा करतो या विकेट हॅट्रिकवर आहे. आतापर्यंत 4 लिगल चेंडू पाहिले आपण आणि फक्त एकच धाव दीपेश खर्च करतो. या सामना करेल विकी. खूपच चांगला चेंडू पाहायला मिळतो, या अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतो या डॉट. तर खूपच चांगला षटक इथे मात्र आपण ठिकाणी अनुभवलं. फक्त 2च धावा दीपेशने खर्च केल्या, 2 विकेट्स प्राप्त केले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर विचार केला तर 3 बाद 17 धावा. एक नाजूक स्थिती आता मात्र या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाची आपल्याला पाहायला मिळते. विकीकडे क्षमता आहे,
जर विकीने जर क्षमतेनुसार इथे मात्र फलंदाजी केली तर नक्कीच आपल्याला 40चा आकडा कदाचित धाव फलकावर पाहायला मिळेल, परंतु नक्कीच तशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र या दोन फलंदाजांना करावं लागेल. नवीन फलंदाज इन होते या 5व्या क्रमांकावर गणेश. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत गावदेवी स्पोर्ट नानकर संघ आणि त्या संघासमोर मात्र 2 हात करेल या चालू सामन्यातील विजयी संघ. इथे मात्र गुडलँड स्पॉटवर चेंडू मात्र अतिरिक्त उचली प्राप्त करतोय. इथे कानात जवळून मात्र चेंडू निघून जातोय. जागते रहो असा इथे मात्र आव्हान करतोय गोलंदाज योगेश. याच गोलंदाजाने सुपर ओव्हरचं षटक हाताळलं आणि सुपर ओव्हर मध्ये मात्र जय बजरंग स्पोर्ट भावाला संघासमोर मात्र एकही धाव खर्च केली नाही. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी जायचं आहे. नक्कीच कोणत्याही प्रकारची थ्रो गोलंदाजी मात्र अलाउट नाही आणि त्यासाठी आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांसाठी पाहिलं तर उमेश किनेसर मात्र आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. परंतु सुरुवात चांगली पाहायला मिळते कारण डॉट चेंडून आपल्या षटकाला सुरुवात करतो या योगेश. इथे मात्र नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतो. या कोणत्या प्रकारचा मात्र चांगला संपर्क झाला नाही. डीपवर खेळाडू येतात, पिकी करतात, दुसऱ्या धावाचा प्रयत्न धोका निर्माण होऊ शकेल का? दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या घरामध्ये प्रवेश करतायत. कुठेतरी योगेशकडे मात्र चूक पाहायला मिळते कारण पैकी सुद्धा चांगली झाली होती, परंतु इष्ट्या मात्र योग्य वेळी मात्र उद्ध्वस्त त्याला मात्र करता आला नाही आणि त्याचमुळे कुठेतरी आपण म्हणू शकतो की गणेशला जीवनदान मिळतोय. एकूण धावसंख्या 3 गडी बाद 19. योगेश आता मात्र या ठिकाणी चेंडू हवेत आहे आणि या मॅच मधील तिसरा झेल टिपतो या आतिश फलंदाज बाद. नक्कीच असं वाटलं की एक ठिकाणी विकी मात्र एक मोठी इनिंग्स मात्र साकारेल, परंतु नक्की तशा प्रकारचा खेळ मात्र आपण पाहिला नाही. एक चुकीचा शॉट खेळ पाहिला आपण मिडॉपला बीट करण्याचा प्रयत्न केला, परंतु नक्कीच अतिश होते त्या ठिकाणी. आउटफील्ड मध्ये मात्र चांगलं कार्य करतोय. आतापर्यंत 3 झेल टिपतोय या मॅच मध्ये आणि कुठेतरी आता मात्र गावदेवी बाबगाव संघ थोडस बॅकफुटला जात असणार कारण टॉप ऑर्डर मात्र पूर्णपणे या ठिकाणी स्वस्तात बाद झाली. सुरुवात पाहिली तर 15 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आल्या होत्या, परंतु दीपेशचा जबरदस्त कमबॅक फक्त आपल्या स्पेल मध्ये 2 धावा खर्च केल्या आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र गोलंदाज योगेश सुद्धा चांगला षटक हाताळतोय. प्लीज वेले संदर्भात थोडस सहकार्य करा. नवीन फलंदाज नागेश. नागेश आणि गणेश असे 2 फलंदाज आपल्याला मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र अंदाधून फटका कारण चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारे लक्ष वेधलं नाही. तुम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा असेल तर चेंडू अशा प्रकारे मात्र गोलंदाज रिलीज करतो. या चेंडू किती वेगाने आपल्याकडे येतो याकडे लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. मिडलिंग चांगली होते की नाही याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, परंतु तशा फटकाचा शॉर्ट सिलेक्शन मात्र आपण या ठिकाणी पाहत नाही. डॉट चेंडू जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजांनी मात्र कमबॅक केलाय. राज मागणं ठरला, परंतु नक्कीच या 2 गोलंदाजाने वापसी केली आपल्या संघासाठी. फुलटॉस चेंडू मिस टाइम फटका आहे. 1 धाव पूर्ण केली. डीपवर खेळाडू अतिशय वेगाने येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा या 2 फलंदाजाने वेगाने पूर्ण केल्या. धावसंख्या 21 आणि नक्कीच सर्वांनाच आतुरता लाभलेली आहे की 2021 वर्ष कधी येईल, कारण 20 वर्षामध्ये आपण जर पाहिलं या ठिकाणी 2020 मध्ये तर फार काही पाहिलं कारण डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय.
इथे मात्र मिडलिंग चांगली झालेली आहे, परंतु या ठिकाणी गॅप शोधता आला नाही. कारण आपण पाहिलं तर डीप मध्ये खेळाडू सज्ज आहेत. पिंटू चांगली पैकी सुद्धा पाहायला मिळते आणि धावचीच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होताना. तर त्याला क्षेत्रशी लगेच लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ टीम मीटिंग करू नका, कारण या मॅच नंतर अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता एक जबरदस्त कुस्ती पहिलवान होते स्वर्गीय अनिल देवीदास गोडे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाते. त्यानंतर आपण हे दृश्य पाहू शकता. त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. स्वर्गीय पंक्याबाई स्मृती चषक आणि त्याचप्रमाणे कैलासवासी दिनकरजी धर्मा गोडे यांची प्रतिमा. आणि इथे मात्र या पहिल्या डावातील शेवटचं षटक मात्र गोलंदाज हाताळतो. या पंचांकडनं नो बॉलचा इशारा, कारण जी खेळपट्टी आहे त्याच्या बाहेर मात्र या ठिकाणी चेंडू लँड होतोय. फ्री असेल फलंदाजांच्या माहितीसाठी. रवी आपल्या षटकाला सुरुवात करतो. या स्क्वेअर चेंडूने फलंदाजांना संधी असलेला फ्री चेंडूवर थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय, कारण दिशा भटकताना आता मात्र चेंडू उजवी इष्टी सोडून मात्र निघून जातोय. पंचांची दुनिया मात्र वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. धाबा येणं आता मात्र बापगाव संघासाठी फार गरजेचं आहे. मग त्या धाबा कशा येतात हे महत्वाचं नाही. थ्रेट कंटिन्यू आहे. इथे मात्र चांगला चेंडूने मात्र फेकी पाहायला मिळते. या फटका सुद्धा चांगला आहे. एक डाव नक्कीच पूर्ण करेल. इष्टाकावरचा खेळाडू अतिशय वेगाने मात्र या ठिकाणी जपक घेतो या चेंडूवर. जोपर्यंत चेंडूवर गॅदर करतो या यष्टीरक्षक रोशन तत्प्रती मात्र फलंदाज 2 धावा इथे मात्र पूर्ण करतायत. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच मजल मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय बापगाव संघाचा. किमान तुम्हाला नक्कीच 35च्या पुढे पाहावं लागेल, जेणेकरून तुमचे गोलंदाज मात्र त्या धावाचा डिफेन्स करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करते. फटका चांगला पाहायला मिळतोय, हवेत आहे, परंतु लॉंगॉनच्या दिशेने जबरदस्त झेल पाहायला मिळतोय राजकडनं. अजून एक विकेट इथे मात्र गार्द होत असताना गावदेवी बापगाव संघाची. जबरदस्त झेल इथे मात्र पाहायला मिळतो. या खूप दुरी मात्र या ठिकाणी गाठली क्षेत्ररक्षक राजने. इथे मात्र या ठिकाणी जमिनीच्या साडे चेंडू जातो. या धावचीची संधी होती, परंतु कुठेतरी चुकीच्या एंडला फेकी पाहायला आपल्याला. जरा गोलंदाजी एंडला इथे मात्र फेकी झाली तर कदाचित परिणाम दुसरं पाहायला मिळालं असतं. परंतु या ठिकाणी एक वेगळी रणनीती पाहतोय आपण गोलंदाज रवीकडनं. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावर मात्र येऊन शालिक. शालिक आणि निलेश नागेश. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो. या डॉट चेंडू. काय सुरुवात पाहायला मिळते, अतिशय गोड सुरुवात पाहायला मिळते. 15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये, परंतु आता मात्र शेवटचे षटक समाप्तीच्या वाटेवर. कोणत्याही प्रकारे मात्र खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाही, कारण फलंदाजाला माहिती आहे हा चेंडू स्क्वेअर व्हाईटच्या स्वरूपात मात्र ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत. एकूण धावसंख्या पाहिली तर 29 धावा धावफलकावर. 29. थोडस शांतीचं वातावरण, चिंतेचं वातावरण खेळाडू कक्षामध्ये आपण पाहतोय. आता मात्र फटका चांगला आला. चेंडू हवेत आहे. दूरवर क्षेत्ररक्षक राज जाता चेंडूच्या खाली आणि या मॅच मध्ये दुसरा जेल टिपतोय. फलंदाज बाद. रमाई
नवीन फलंदाज येणे होते आणि या डावातील शेवटचा चेंडू मात्र या ठिकाणी पेस करेल आणि आल्याला इथे मात्र मोठा फटका केल्याचा प्रयत्न करतोय कॉटन बॉलची शक्यता आणि या साईट इज आउट. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. धावसंख्या पाहिली तर 29-30 धावांचं माफक आव्हान असणार आहे. आई क्रीडा स्पोर्ट्स सांगे संघासमोर या धावांचा कशाने पाठलाग केला जाईल तत्पूर्वी आपण या व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. इताडे गावचे सन्माननीय सावंतजी पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संतोष जोशी सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. एक मोठी उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते. या मित्रांनो मान्यवर म्हटलं तर खूप मोठी उपस्थिती आणि त्यांचा मान सन्मान करणं हे आयोजकांचं कर्तव्य आहे. आणि पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने मात्र 30 धावांचा पाठलाग केला जाईल. तर त्याला सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि बापगाव संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आता मात्र नक्कीच पूर्णपणे सूर्यदेवता प्रसन्न होतो या सायंकाळच्या सत्रामध्ये. हे सुंदर दृश्य आपल्या स्क्रीनवर नक्कीच कौतुकास्पद कामगिरी मित्र म्हणून या ठिकाणी कॅमेरामॅन अतिश भागेच्या माध्यमातून चित्र टिपले जात आहेत. काय दृश्य पाहायला मिळतो. या पूर्णपणे सूर्यदेवता या ठिकाणी प्रसन्न होतोय. आता मात्र आपण जाऊया मॅचच्या दिशेने. 24 चेंडू मध्ये 30 धावांचं इथे मात्र टार्गेट पूर्ण करायचं आहे. आई क्रीडा स्पोर्ट्स सांगे संघाला पहिल्या चेंडूवर इथे मात्र चांगला कडेचीन चेंडू आणि क्षेत्रक्षामध्ये रेस पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी मात्र या ठिकाणी स्वतःला झोकून दिलं आणि नक्कीच आपल्या संघासाठी कुठेतरी 2 धावा वाचवतोय असलं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. आणि अशाच प्रकारचं क्षेत्रक्षण तुम्हाला आउटफील्ड मध्ये मात्र करावं लागेल. तुम्हाला 30 धावांचा संरक्षण करायचं असेल या मॅच मध्ये, या 30 धावा तुम्हाला डिफेन्स करायचे असतील तर तुम्हाला नक्कीच इथे मात्र चांगला खेळ प्रस्थापित करावा लागेल. गोलंदाजांना मात्र चांगला योगदान द्यावं लागेल. विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागतील. कारण मित्रांनो ही स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची ही मॅच आहे तुमच्या संघासाठी फार महत्वाची. 2 धाव्याने इथे मात्र रोशन आपला अकाउंट ओपन करतो. या संघाचं सुद्धा इथे मात्र या ठिकाणी श्री गणेश होत असताना 2 धाव्याने गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय विश्वास. इथे मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. गणेश कोणत्याही प्रकारे चूक करत नाही. ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करून देतोय विश्वास आपल्या संघासाठी. फलंदाज बाद. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात विश्वास करतोय आपल्या संघासाठी. कारण रोशन मोगरे चांगला फॉर्म मध्ये आहे. या सत्राचा आपण विचार केला तर चांगला टच मध्ये आहे.
आणि त्याच फलंदाजाला मात्र या ठिकाणी स्वस्तात बाद केला जातो. या नवीन फलंदाज इंटर होतो या विकी. आपण कधी कधी पाहतो लो स्कोरिंग सामने सुद्धा इंटरेस्टिंग होत असतात आणि इथे मात्र दिल स्कूप फटका. शक्तीचा वापर केला नाही, युक्तीचा वापर केला, म्हणूनच म्हटलं जातं या शक्तीपेक्षा युक्ती का श्रेष्ठ आहे. 4 धावांसाठी विकी आलेल्या पहिल्याच चेंडूवर इथे मात्र या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न करतो या, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट चेंडू. रोशनने फक्त आपल्या संघाला 2 धावाचं योगदान दिलं. इथे मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न मिडू आपला खेळाडू सज्ज आहे विजय आणि विजयकडनं मात्र चूक घडते. या हा झेल सोडला की सामना सोडला. या येणारी वेल आणि येणारी काल इथे मात्र नक्कीच सांगून जाईल बाबूगाव संघाला, कारण फार मोठा दांडगा अनुभव विजयकडे आहे. आणि तुम्ही जर अशा प्रकारे चुका केल्या तर मित्रांनो तुम्हाला कदाचित या स्पर्धेचा तब्बल 1 वर्षभर वाट पाहावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये नेहमीच आपण म्हणतो की पकडा कॅच आणि जिंका मॅच, परंतु इथे मात्र कुठे या समीकरण विसर पडला असावा. आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर करपंच्या डोक्यावरनं खेळायचं होतं फलंदाज पिंटूला आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारे धाव खर्च करत नाही. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 23 धाव्यांची गरज. आपल्या स्क्रीनवर मॅच समरी आपण पाहू शकता. जय गावदेवी स्पोर्ट बाबगाव संघाने फलंदाजी प्रथमतः साकारली. 8 गडी गमावले, फक्त 29 धावा जोडल्या. सर्वाधिक धावसंख्या आपण जर पाहिली तर पिंट्याच्या नावावर, कारण 8 धावांचं त्यांनी योगदान दिलं. रास्त एक चांगला षटक आपण म्हणू शकणार नाही, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी मात्र 15 धावा खर्च केल्या, परंतु दीपेशने काय कमबॅक केलं. 2 धावा खर्च केल्यानंतर 2 गडी मात्र प्राप्त केले आणि त्यानंतर योगेशने सुद्धा अतिशय चांगली फटकारची षटक हाताला 5 धावा खर्च करत 1 गडी बाद केला. त्याच्या प्रत्युत्तरात आपण पाहिलं तर रोशन मात्र 2 धावाचं योगदान देण्यात मात्र खेळाडू कशम परततोय आणि त्यानंतर विकी आपल्या संघाला सावरतोय. वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडनं मात्र दुसरं षटक असणार आहे नागेश. आता मात्र कुठेतरी पॉवर प्लेची जी षटकाची जी पाबंदी होती ती आता मात्र समाप्त झालेली आहे. अतिरिक्त खेळाडू आता मात्र सीमेरीचवर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र रमेश टाइम फटका झेल एवढ्याची संभावना पाहायला मिळते. या एसटी रक्षक चेंडूच्या खाली विकी येतोय आणि नक्कीच आपल्या हातामध्ये चेंडूला विसावतोय. अजून एक इथे मात्र फलंदाज होत असताना आई क्युरा स्पोर्ट सांगे संघाचा इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु अजून एक झेल ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तुम्हाला नक्कीच संधी मात्र प्राप्त होते, परंतु संधीचं सोनं मात्र करता येत नाही. गोलंदाज चांगली कामगिरी मात्र साकारतायत, परंतु कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही. पिंटूला जीवनदान मिळतोय आणि पिंटू असा एक फलंदाज आहे की कोणत्याही क्षणी मात्र सामन्याचे कायापलट करू शकतो. एक सहज सोपा झेल होता. शोले पिच्चरचा ठाकूर सुद्धा त्या ठिकाणी सज्ज असता तर त्या ठाकूरने हा झेल टिपला असता, परंतु इथे मात्र चूक होती या क्षेत्ररक्षकाकडनं. निलेशकडनं मात्र चूक पाहायला मिळाली.
नागेश उर्दू विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळतो. या स्वतः गोलंदाज जाऊन फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय. चांगली मॅच पाहायला मिळालं, त्यात काही शंका नाही. कारण भागवत संघाकडे सुद्धा आपण जर पाहिले तर दांडगे अनुभव असणारे गोलंदाज आहेत. परंतु कुठेतरी आपण पाहिले 2 झेल महत्वाचे ड्रॉप झाले. पहिला झेल विजयने ड्रॉप केला आणि त्यानंतर आपण पाहिला कव्हरच्या दिशेने निलेशकडनं मात्र चूक पाहायला मिळाली. पिंटू आणि उमेश असे 2 फलंदाज आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पावलांचा वापर लोअर फुटा चेंडू चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय पुन्हा एकदा विजयकडनं. परंतु फलंदाजाने मात्र अतिशय वेगाने धाव पूर्ण केली. धावसंख्या आता मात्र डबल फिगर्स मध्ये प्रवेश करते. 2 बाद 10 30 धावांचा पाठलाग करतो या ठिकाणी आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघ. अजूनही विजयासाठी 20 धाब्यांची गरज आहे. येणारे 14 चेंडूंमध्ये आता मात्र पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतो. या खेळपट्टीमध्ये कुठेतरी आता मात्र दुविधा पण पाहायला मिळतो. या ज्याप्रमाणे एखादा सरडा रंग बदलतो या त्याचप्रमाणे कुठेतरी आता मात्र सायंकाळी सत्रामध्ये ही खेळपट्टी रंग बदलताना पाहायला मिळते. याप्रमाणे सूर्याची किरण पूर्णपणे प्रलंबित होत आहेत या क्रीडांगणावर आणि अशाच प्रकारची सूर्याची किरण उद्या सुद्धा या क्रीडांगणावर प्रबलित होतील अशीच आपण अपेक्षा करूया. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. या सामना संपला नाही मित्रांनो, अजूनही सामन्यामध्ये भरपूर काही शिल्लक आहे. कारण चेंडू आता आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता आहे 20. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये अजूनही 10ची सरासरी पाहायला मिळते. या काय कमबॅक केलाय बापगाव संघाने या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं तर विश्वासने 7 धावा खर्च केल्या आणि या दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर नागेश फक्त 3 धावा खर्च करतोय आणि 1 विकेट प्राप्त करतोय. या चला जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, लगेच आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे. मित्रांनो ही मॅच तुमच्यासाठी फार महत्वाची आहे, परंतु त्यापेक्षा आयोजकांसाठी वेळ फार महत्वाची आहे. कारण आज आम्हाला नक्कीच आज पूर्ण हा शेड्यूल करायचा आहे. यानंतर अजून एक मॅच आम्हाला खेळवायची आहे. तुम्हाला वारंवार मी विनंती करतो या आयोजकांच्या वतीने की तुम्ही जास्त वेळ इथे मात्र खर्च करू नका. 12 चेंडू 20 धावा सामन्यामध्ये आता मात्र कुठेतरी एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे. नक्कीच कुठेतरी भागवत संघ आता मात्र चार्ज होतोय. ज्याप्रमाणे दुसरं षटक हाताळलं उमेशने, एक कमबॅक षटक म्हणावा लागेल. नवीन गोलंदाज येतोय शालिक. पिंटूवर फार मोठी जबाबदारी असणार आहे. पिंटूला जीवनदान सुद्धा मिळालेलं आहे या मॅच मध्ये. त्या जीवनदानाचा फायदा उचलेल का एक प्रश्न निर्माण होतोय. शालिक राईट आर्म राऊंड द विकेटने आपल्या षटकाला सुरुवात करतोय. इथे मात्र औरपित चेंडू होता, टायमिंग झाला नाही. चेंडू हवेत आहे, क्षेत्रक्षण चेंडूच्या खाली अजून एक झेल ड्रॉप. काय खराब क्षेत्रक्षण पाहतोय आपण या मॅच मध्ये बागगाव संघाच्या माध्यमातून. प्रत्येक धाव ही फार महत्वाची आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो इलेक्शनसाठी प्रत्येक मतदान हा फार महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक धाव ही फार महत्वाची आहे. आणि इथे मात्र चुका होत आहेत फिल्डर्स कडनं आणि या चुका कदाचित बागगाव संघाला मागण्या सुद्धा ठरू शकतील. प्रेशर पाहू शकता आपण, कारण पंचांचा नो बॉलचा इशारा. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर मात्र चेंडू लँड होतोय. अतिरिक्त धावा इथे मात्र खर्च करत असताना आणि यानंतर मात्र एक संधी असेल पिंटूकडे की फ्री चेंडू असणार आहे. एक चांगला निर्णय पाहायला मिळतोय आपल्याला पंच कृष्णा किने सर यांच्याकडनं. अगदी घारेची नजर. फ्री चेंडूचा मात्र सामना करेल पिंटू. चेंडू चांगला पाहायला मिळतोय. थोडीशी गिरकी घेतोय यष्टीरक्षक चेंडूच्या भोवती, परंतु शॉर्ट टर्नचा खेळाडू चांगला बॅकअप करतोय. डॉट चेंडू. नरेश, विजय, दिनेश हे अनुभवी खेळाडू आपल्याला या बागगाव संघामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर सर्वच खेळाडू यंगस्टर आहेत, परंतु आपण पाहतोय 30 धावांचा सर्वेक्षण करण्याचा पुरेपूर इथे प्रयत्न चालू आहे. परंतु पिंटू इथे मात्र जीवनदानाचा फायदा उचलू शकला नाही. अजून एक इथे मात्र पाहिलं तर झेल ड्रॉप आणि पंचांचा इशारा षटकार.
दबावच्या स्थितीमध्ये मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज निलेश. राईट टर्म राऊंड द विकेटने पहिला चेंडूला आपटी दिली. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे. झेल टिपलाय परंतु झेल घेऊन पाहूया त्या ठिकाणी मात्र काय घडलंय. षटकार विनिंग शॉट आपण म्हणू शकतो. या आता मात्र 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाब्याची गरज, कारण त्या ठिकाणी स्वयंसेवक आहेत. एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. आपण नक्कीच रिप्ले मध्ये पोहोचता भरपूर बाहेर गेलाय सीमेरेषेच्या पलीकडे. झेल टिपल्यानंतर नक्कीच असं वाटलं की पडदा ही सीमारेषा आहे आणि इथे मात्र विनिंग फटका पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधनं. आणि अशा रीतीने या सामन्यावर विजयश्री प्राप्त करतोय आई एकविरा स्पोर्ट सांगे संघ. अनेक अनेक अभिनंदन. हार्ड लक गावदेवी स्पोर्ट बापगाव, हार्ड लक विजय पाटील. तर आपण आजच्या दिवसातील अंतिम सामना पाहत आहोत. क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. आई गावदेवी स्पोर्ट नानकर विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट सांगे.